जगाबरोबर भारताचे आंतरसंसदीय संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं पाऊल म्हणून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी 60हून अधिक देशांसोबत संसदीय मैत्री गट स्थापन केले आहेत। या देशांमध्ये श्रीलंका, नेपाळ, अमेरिका, रशिया, युरोपीय महासंघातील देश, दक्षिण कोरिया, जपान, ब्रिटन, फ्रान्स, संयुक्त अरब अमिराती, ब्राझील अशा अनेक महत्त्वाच्या देशांचा समावेश आहे। परस्परांच्या सर्वोत्तम कार्यपद्धतीच्या आदानप्रदानासोबतच या गटाकडून व्यापार, तंत्रज्ञान, सामाजिक धोरण, संस्कृती तसंच लोकशाही समोरील जागतिक आव्हानं याविषयी सुलभ संवाद अपेक्षित आहे। या सर्व मैत्री गटांमध्ये सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे खासदार समाविष्ट असून विविध पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांवर या मैत्री गटांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। ज्येष्ठ नेत्यांमध्ये रविशंकर प्रसाद, डॉक्टर एम थंबीदुरई, पी चिदंबरम, डॉक्टर शशी थरूर, टी.आर. बालू, गौरव गोगोई, कन्निमोळी करुणानिधी, डेरेक ओब्रायन, असदुद्दीन ओवैसी, अखिलेश यादव, सुप्रिया सुळे, शिंदे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत। ऑपरेशन सिंदूरनंतर देशाची बाजू जगासमोर मांडण्यासाठी विविध देशांमध्ये पंतप्रधानांनी बहुपक्षीय प्रतिनिधिमंडळं पाठवली होती। त्याच प्रकारे त्याच धर्तीवर संसदीय मैत्री गट हेही महत्त्वपूर्ण पाऊल आहे। राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात